वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग आज मी तुम्हाला माझ्या घरामध्ये थोडीफार काही मी लाईट ॲड केली आहे, लॅम्प ॲड केलेत, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडी जरी आपण काही थोडंसं लाईट वगैरे थोडा घरामध्ये ॲड केला आपण डेकोरेशनसाठी, तरी पण घर थोडंसं वेगळं दिसायला लागतं आपल्याला, हो ना? तर हा जो लॅम्प दिसतो ना तुम्हाला, जो मी माझ्या बेडच्या साईड टेबलवर ठेवला, तो मी एका नर्सरीमधून घेतला होता आणि तो खूप सुंदर दिसतो ॲक्च्युली. खूप सिंपल आहे, पण सुंदर दिसतोय. अशाच छोट्या-छोट्या सिंपल, क्लिअर गोष्टी आपण घरामध्ये ॲड केल्या ना, तर घर खूप सुंदर दिसायला लागतं आपण. तर त्याचप्रमाणे ना, माझा हा आता नेक्स्ट लॅम्प जो तुम्हाला दाखवते, तो मी माझ्या लॉबीमध्ये लावला आहे. ॲक्च्युली लॉबीमध्ये ना, छोटी लाईट नव्हती. जर रात्री कधी उठलो तर लावण्यासाठी वगैरे, तर तिथे मोठाच बल्ब होता. तर तिथे मला काहीतरी अशी छोटी लाईट ॲड करायची होती. तर त्यासाठी मी फक्त बल्ब न ॲड करताना असा हा छोटासा लॅम्प, जो आधी कंदील वगैरे म्हणायचे ना, तशा टाईपचा मी हा ॲड केला आहे. आणि हा ना मी Amazonवरून घेतला आहे. तर तो दिसायला पण एवढा सुंदर दिसतो ना लूक, आणि त्या लॉबीमध्ये खूप सूट झाला आहे तो ॲक्च्युली. तिथे ना मला एक स्टेशनवरती जे घड्याळ असतं ना ते किंवा हा लॅम्प दोन्हीपैकी एक काहीतरी ॲड करायचं होतं. पण म्हटलं घड्याळ तर आहेच ऑलरेडी, आणि 2-2 घड्याळ ठेवण्यापेक्षा मला हा लॅम्प छान वाटला. आणि तो पण खूप बघा ना तुम्ही, सिंपल साधा आहे. खूप काय असं भरगच्च डिझाइन नाही आहे त्याची, सिंपल आहे, पण तो खूप छान दिसतोय. आणि त्यामध्ये ना मी तो येलो बल्ब लावला आहे. तर रात्रीचं जरी कधी आपण म्हणजे उठलो, तर त्या लॉबीमधला फक्त तेवढाच बल्ब चालू केला, तर त्याची ना पूर्ण त्या लॉबीमध्ये आणि हॉलमध्ये पण पाहिजे तेवढा आपल्याला उजेड पडतोय. म्हणजे मोठी लाईट लावण्याच्या ऐवजी तुम्ही बघू शकता. मी दाखवते तुम्हाला, लॉबीमध्ये पण क्लिअर दिसतंय आणि हॉलमध्ये सुद्धा दिसतंय. दिसायला पण खूप सुंदर आणि रिझनेबल आहे. याची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्हाला हवा असेल ना हा लॅम्प, तर तुम्ही तिथून चेक करून घेऊ शकता. तर हा बघा, हा उजेड पण त्या लॅम्पमुळेच पडला आहे हॉलमध्ये. तर तेवढ्या एका लॅम्पमुळे ना म्हणजे रात्रीचं वगैरे छान उजेड पडतोय पाहिजे तेवढा, आणि छान आहे. मला खूप आवडला तो लॅम्प. मस्त वाटतोय. सो चला तर मग नेक्स्ट मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ना एक माझ्याकडचं जे झुंबर होतं ते मी क्लीन करून ठेवलं होतं, ते तुम्हाला दाखवलं होतं ॲक्च्युली. तर ते मी इथे ना डायनिंग टेबलवरती लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, मला तिथे ना काहीतरी लावायचं होतं त्या डायनिंग टेबलवरती, आणि मी दुसरं नवीन झुंबर सर्च करत होते, पण माझ्याकडे हे ऑलरेडी होतं. आणि मी चेक केलं तर त्याचे बल्ब वगैरे पण व्यवस्थित होते सगळे, म्हणजे वायर वगैरे व्यवस्थित होत्या, बल्ब वगैरे गेले होते, तर मी त्याचे बल्ब लावले, एक्सचेंज केले आणि ते तिथं वरती लावलं. तर ते बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली माझा ना रिमोट नाही आहे त्याचा, आणि म्हणून मला ना ते जे फॅनचं जे रेग्युलेटर असतं ना, त्याने ते ऑपरेट करावं लागतं आहे. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एकदा ना ते पूर्ण कलर चेंज करते. 4-5 कलर आहेत, तर तसे ते चेंज करत राहते. एकामागून एक. आणि नेक्स्ट असं ते बल्ब जे आहेत मोठे-मोठे, तर ते लागत आहेत. तर त्याचा पण आपण उजेड कमी जास्त करू शकतो. तुम्ही बघू शकता. तर या झुंबरचा जो लाईट आहे ना, ती पण खूप सुंदर पडते संध्याकाळच्या टाईमला. एवढं असं सूदिंग, एवढं छान वाटतंय ना, म्हणजे मोठी लाईट लावण्यापेक्षा ही जर झुंबरची लाईट लावली ना, तर खरंच खूप छान वाटायला लागते. आणि डोळ्यावर वगैरे जास्त प्रकाश वगैरे येत नाही आहे. तर मस्त वाटतं, आणि ते झुंबर पण खूप सुंदर वाटतंय, तुम्ही बघू शकता. आणि ना त्या झुंबरमुळे माझा तो डायनिंग एरिया आहे ना, तो आता खूप छान दिसायला लागला आहे. खूप सुंदर सूट झालं आहे ते झुंबर तिथे. खरंच छोट्या-छोट्या गोष्टींनी ना घर किती सुंदर दिसायला लागतं ना. म्हणजे मला हे झुंबर आता लावल्यानंतर वाटायला लागलं, की मी का 2 वर्ष थांबले होते आणि मी तसंच ठेवलं होतं ते झुंबर. आता लावल्यावर ॲक्च्युली वाटते, की यार किती सुंदर दिसतोय तो डायनिंग एरिया. मस्त वाटतंय. सो नेक्स्ट आहे, आणखीन एक लॅम्पच आहे. तो मी Amazonवरून ऑर्डर केला होता आणि तो मला आजच रिसीव्ह झाला आहे. तर मी पण तुमच्याबरोबर आत्ताच तो बघणार आहे कसा आला आहे ते. सो चला मग अनपॅक करूया. सो मला असा काहीतरी लॅम्प हवा होता, की त्या लॅम्पबरोबर ना काही डेकोरेशनच्या गोष्टी पण मला त्याच्यावरती ठेवता येतील, आणि मला सर्च करत असताना ना हा लॅम्प Amazonवरती मिळाला. तर याची पॅकेजिंग वगैरे पण व्यवस्थित दिलेली आहे. काही त्याच्यामध्ये डिफेक्ट वगैरे नव्हता. खूप छान पॅकेजिंग होतं, व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि हा लॅम्प आहे. यामध्ये ना बरेच वेगवेगळे कलर, 4-5 कलर अवेलेबल आहेत. आणि त्याच्या खालचं स्टँड आहे. तर तुम्ही माझं घर ऑब्झर्व केलं असेल, तर तुम्हाला दिसलं असेल, की माझ्या घरातली जी थीम आहे ना, ती पूर्ण वुडन आहे. सगळं मी वुडनचं घेतलेलं आहे, जे काही आहे ते. सो मला लॅम्पसुद्धा वुडनचाच हवा होता.
आणि ॲक्च्युली वुडनचा स्लॅम्प हा जो आहे ना तो छान दिसतो आहे, त्याला लूक येतो आहे. नाहीतर ना तो दुसरा होता तो एकदम ट्रायपॉड असल्यासारखं दिसत होतं. मोबाईलचं जे स्टँड असतं ट्रायपॉड तसं दिसत होतं, तर त्याला काही एवढा लूक येत नव्हता. आणि जे हे वुडनचं होतं ना ते छान वाटत होतं. तर त्याच्यावरती जे हे व्हाईट पेज होतं ना, तर त्याच्यावरती त्यांनी इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत की ते कसं जोडायचं वगैरे. तर त्याला ना 3 लेयर आहेत त्या स्टँडला, तर ते असे एकात एक घालून त्यांनी व्यवस्थित ठेवलं होतं आणि ते व्यवस्थित निघालं वगैरे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला काही त्याला वायर वगैरे जोडायची नाही आहे, ते सगळं त्यांनी आधीच जोडून दिलेलं आहे. आपल्याला फक्त ते स्टँड जोडून घ्यायचं आहे. त्याचे जे लेयर आहेत ना एकावर एक ठेवलेले, ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. तर त्याच्यावर म्हणजे ते जोडायच्या आधी ना मी थोडंसं ते क्लीन करून घेतलं आणि मग ते स्टँड प्रॉपर एकाला एक जोडून घेतलं. तर मला ना मी ते स्टँड जोडताना विचार करत होते की यार आता मी ह्याच्यामध्ये माझ्याकडे तर बल्ब नाही आहे, मला तो अरेंज करावा लागेल, कुठून घ्यावा. आणि मी तो या बॉक्समध्ये बघितलं पण नव्हतं की आणखीन काय आहे. आणि त्यामध्ये मला अचानक तो बॉक्स दिसला आणि बघावं म्हटलं काय आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये ना त्यांनी बल्ब पण दिलेला आहे आणि त्याचे जे स्क्रू आहेत, जी खिळे आहेत, तो जे स्टँड लावण्यासाठी ते होतं. तर ठीक आहे, मस्त आहे की त्याच्यामध्ये त्यांनी बल्बसुद्धा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला बल्ब पण घ्यायची गरज नाही आहे. मला ना माझं घर असं छान डेकोरेट करायचं आहे. एकदम असं सोबर दिसलं पाहिजे अशा टाईपमध्ये. म्हणजे खूप घाई करून काही घर असं भरून टाकायचं नाही आहे. सो माझं ना असं हळू-हळू चाललेलं असतं, की कुठे काय दिसेल छान, इथे हे छान दिसेल का, तिथे ते छान दिसेल का, असं म्हणजे निवांत चाललेलं असतं. आणि मग मी सर्च करून गोष्टी घेत असते. म्हणजे घरात कुठल्या कशा गोष्टी मॅच होतील. आणि त्याचा जो लॅम्प आहे ना, त्याचा पण मी तो न्यूट्रल म्हणजे बिंज कलर घेतला आहे. म्हणजे अचानकच वेगळा कलर दिसायला नको म्हणून. आणि हा जो दिसतो ना माझ्या हातामध्ये, तर त्याने ना ते स्क्रू पॅक करायचे होते. तर आपल्या घरातला जो स्क्रू ड्रायव्हर आहे ना, त्याने तो त्याच्यामध्ये ते बसत नव्हते ॲक्च्युली खिळे. आणि त्यांनी जे दिलेली होती ना अशी तार टाईप, तर त्यांनी ते स्क्रू लगेच पॅक होऊन गेले. आणि माझं स्टँड आता तुम्ही बघू शकता की रेडी आहे. आणि आता आपल्याला फक्त त्याच्यामध्ये जो लॅम्प आहे ना तो इन्स्टॉल करायचा आहे. सो त्याचे इन्स्ट्रक्शन बघितले मी. मला आधी वाटलं की आता हा फक्त वरती ठेवला तर तो हलेल. पण त्या इन्स्ट्रक्शनमध्ये बघितल्यानंतर कळलं की त्यामध्ये एक रिंग आहे आणि त्याला तो लॅम्प फिट करायचा आहे. सो मी तो लॅम्प फिट करून घेतला. आणि ह्या लॅम्पविषयी मी तुम्हाला सांगत होते की ह्याचे जे कलर आहेत ना त्यामध्ये सुद्धा 4-5 कलर अवेलेबल आहेत. ब्ल्यू, येलो, व्हाईट वगैरे. पण मला वेगळा कलर घेऊन ना अचानक म्हणजे असं खूप असं कलरफुल करायचं नव्हतं. एकदम असं सिंपल ठेवायचं आहे. सो म्हणून मग मी हा बिंज कलर घेतला. आणि जो माझ्या सोफ्याचा कलर आहे ना, ओरिजिनल कलर आहे टर्किश. तर त्या कलरचा पण मला लॅम्प आहे ना हा आवडला होता. पण मला असं वाटलं की ते मॅच होईल आणि सूट होईल का नाही, म्हणून मग मी हा बिंज कलर घेतला. सो माझा इथे आता बल्ब वगैरे लावून झाला आणि आपला लॅम्प रेडी आहे. तर मी विचार करत होते की आता मी हा कुठे ठेवू. म्हणलं इथे टीव्हीच्या शेजारी तिथे लगेच एक स्विच आहे टीव्हीचं, तर तिथे लावून तुम्हाला चालू करून दाखवते. आणि मग मी विचार करते की ते मला कुठे ठेवता येईल. खरं तर मी जिथे आता ठेवलं आहे ना, तिथे पण तो छान वाटतो आहे. तिथे किंवा मग आतमध्ये बेडरूममध्ये दोन्हीपैकी एका ठिकाणी मी हा विचार करून ठेवेल. सो लेट्स सी की आता त्यामध्ये लाईट लावल्यानंतर ना ते कसं दिसतंय ते बघूया आपण. खूपच इझी आहे ह्या लॅम्पचं इन्स्टॉलेशन वगैरे करणं. आणि त्याला काही वायर वगैरे पण आपल्याला जोडायची नाही आहे. त्यांचं सगळं ऑलरेडी जोडून आलेलं आहे. तर फक्त आपल्याला तो प्रॉपर इन्स्टॉल करायचा आहे आणि बल्ब वगैरे लावायचं आहे. झालं एवढंच आहे. तर मस्त वाटतोय तो लॅम्प. तर मी आता ना तुम्हाला लाईट वगैरे पण बंद करून दाखवते कसं वाटतंय. तर ॲक्च्युली लाईट बंद केल्यानंतर ना आपण चेक करू की ह्याचा किती उजेड पडतोय. हां, पडतोय उजेड तरी छान. म्हणजे आपण पूर्ण लाईट वगैरे बंद करून या लॅम्पच्या खाली बुक्स वगैरे पण वाचत बसू शकतो किंवा टीव्ही वगैरे बघायची असेल तर तेवढा लाईट पण आपल्याला पुरेशी आहे. छान वाटतोय लॅम्प. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि त्याचे जे कंपार्टमेंट दिसतात ना तुम्हाला, तर त्या प्लेट्स दिसतात ना तिथे तुम्ही डेकोरेशनचे आयटम ठेवू शकता किंवा बुक्स वगैरे डेकोरेट करून ठेवू शकता. छान वाटतंय. सो तुम्हाला माझ्या जे हे सगळ्या लाईट्स होत्या, झुंबर किंवा लॅम्प होते ते कसे वाटले हे मला नक्की सांगा. आणि अशाच छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण आपलं घर एकदम छान डेकोरेट करू शकतो. सो तुम्ही पण करा. सो चला तर मग मी माझा व्लॉग इथेच थांबवते. आणि तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग डेकोरेशन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.